च्या मुद्द्यावरून मराठा समाजाने रविवारी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे, तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारून मोर्चा मार्ग बॅरिकेड बांधून बंद केलेले आहेत. रस्ते बंद केल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. आमचा प्रतिनिधी त्या ठिकाणी जाऊन सर्वसामान्य नागरिक व खासदार राम निंबाळकर काय म्हणाले. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीचं ठिकाण पाहण्याकरता या ठिकाणी आलो आहे. तुमच्या माझं सोलापूर याच्यामार्फत संपूर्ण मराठा समाजाला व इतर समाजांना माझं आव्हान आहे, शांततेच्या मार्गाने निघणाऱ्या या मोर्चाला आपलं मत नोंदवण्याकरता या ठिकाणी आपण उद्या सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्याजवळ जमायचं आहे. कुठल्याही धाक आणि कुठल्याही अफवांना बळी न पडता या ठिकाणी आम्ही सर्वजण असणार आहे आणि आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. पवार आहे. इकडं जायला मी अरविंद धामकड माझा मित्र राहतो अलीकडे. काय माहीत नव्हतं, अचानक रस्ते बंद केलेले आहेत. इकडं भरपूर लोकवस्ती पण आहे, भरपूर अपार्टमेंट आहेत. इकडं येणाऱ्या जणांची 4 व्हीलरची वगैरे 2 व्हीलरची सगळ्यांचीच अपघात व्हायला लागलेली आहे. लोक कसंही चाललेले आहेत. कुठल्याही आडव्या रस्त्याने चालले तर अपघात होऊ शकतो. असं डायरेक्ट पोलिसांनी करायला नाही पाहिलं, तर पण अचानक त्याच्या अगोदर काय आव्हान दिले नाही का कोणी? नाही, आम्हाला तर काय माहीत नाही. मी राहायला ॲक्च्युली बाळायला, पण इकडे सिटीमध्ये सगळेच रस्ते असे आडवे बंद आहेत बहुतेक. मी सौ स्वाती आशिष चव्हाण. इथे अचानकच असा रस्ता बंद झालेला दिसतोय. बरीचशी वाहतुकीची कोंडी झाली आहे आणि अचानक हे बंद करण्यामागचं कारण काय हे पण आम्हाला समजू शकलेलं नाही आहे. आणि विनाकारण असा रस्ता बंद राहिला तर वाहतुकीची कोंडी होत राहणार आहे. कुठली एरिया आहे? वसंत विहार. वसंत विहार. म्हणजे तुम्हाला पूर्व कल्पना नाही दिली कोणी? कल्पना काहीच नव्हती. मला तर वैयक्तिक काही कल्पना नाही आहे. आपण कुठे? वसंत विहार. वसंत विहारमध्ये. थँक्यू. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज पोलीस आयुक्तांशी चर्चा करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो. बाहेर वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा होत्या की पोलीस आयुक्त या ठिकाणी कोणाला येऊन देणार नाहीत आणि बॅरिकेड्स उभे केलेत. त्या सर्व अफवा या ठिकाणी दूर झाल्यात. प्रशासनाच्या वतीने कुठलीही जोर जबरदस्ती आम्ही करणार नाही अशा प्रकारचा एक सकारात्मक चर्चा झाली आणि त्यांनी आम्ही केलेल्या आव्हानास दाद देऊन पोलीस आयुक्त साहेबांनी सांगितले की हे बॅरिकेड्स फक्त तुमच्या मोर्चेकऱ्यांच्या रक्षणासाठी असतील, कोणालाही पोलिसांकडून या ठिकाणी त्रास दिला जाणार नाही अशा प्रकारचा शब्द आदरणीय पोलीस आयुक्त साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे. मी संपूर्ण मराठा समाजाच्या आणि माढा आणि सोलापूर लोकसभेच्या वतीने मी पोलीस आयुक्तालयाचं सर्व पोलीस अधिकाऱ्यांचं या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. लवकर उद्या होणाऱ्या मोर्चामध्ये शांततेने पार पडेल अशा प्रकारचाही शब्द आम्ही सर्व समाजाच्या वतीने दिला. कचरा पण होणार नाही आणि संपूर्ण शांततेच्या मार्गातून मोर्चा पाडावा अशी संपूर्ण मराठा समाजाची अपेक्षा आहे. येणारे युवक हे शांततेच्या मार्गातून येतील, शांततेच्या मार्गाने आपलं म्हणणं मांडतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करूया. पुन्हा एकदा मी पोलीस आयुक्तांना या ठिकाणी धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.